शरीराला मॅग्नेशियमची दिवसभरात आवश्यकता किती, तर 450 ते 500 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला हवं असतं. मग शरीर मॅग्नेशियमच्या जागी शरीरात असणारे बाकीचे मिनरल जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे खेचून आपल्या मसल्सचं काम करतं. आपण तरीही काम करतच असतो. त्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम वाढवण्यासाठी नॅचरल सोर्सेस म्हटलं तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ॲव्होकॅडो असेल, बदाम असेल, ब्रोकोली असेल, आपले शेवग्याची शेंग असेल, ड्रमस्टिक आपण त्याला म्हणतो, ह्या सर्व गोष्टी नॅचरली घेणं गरजेचं आहे. मॅग्नेशियम आणि आपलं पेन ह्याचा संबंध खूप मोठा आहे. शुगरचा एक मॉलिक्यूल आपल्या रक्तातील 52 मॅग्नेशियमचे मॉलिक्यूल कमी करतो. मग ते कसं, तर आता आपल्याला रोज चहा पिण्याची सवय आहे, गोड खाण्याची सवय आहे, त्याच्यामध्ये शुगरचे फॅक्टर्स येतातच आपले. तर मग मी समजा दिवसाला मी 1 कप चहा पिलो असेल किंवा माझा 2 कप झाला, 2 कप चहामध्ये मी 2 चमचे एका वेळीस टाकलेत, 4 चमचे. एका चमच्यात मी म्हणलं की 100 मॉलिक्यूल आहेत, 4 चमच्यात माझे 400 मॉलिक्यूल आले. मग 400 × 52 जे काही आपण कॅल्क्युलेट करू तेवढं शरीरातील मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होतं. साखर इतके मारक ठरते. हो, साखर एवढी. आणि त्याचं प्रमाण मी कसं म्हणेल की मग एवढं जर कमी होतंय तर मग शरीराला मॅग्नेशियमची दिवसभरात आवश्यकता किती, तर 450 ते 500 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला हवं असतं. मग ते आपण एवढं डिप्लीट करतो, मग शरीर मॅग्नेशियमच्या जागी शरीरात असणारे बाकीचे मिनरल जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे खेचून आपल्या मसल्सचं काम करतं. आपण तरीही काम करतच असतो. मग आपण काही कालांतराने म्हणायला जातो की मला मसल पेन होतं, माझी नेक घट्ट होते, मला कंबर दुखते, स्नायू अवघडतात. हा तो प्रकार आहे. मग मॅग्नेशियम एवढं इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये. मग त्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम वाढवण्यासाठी नॅचरल सोर्सेस म्हटलं तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ॲव्होकॅडो असेल, बदाम असेल, ब्रोकोली असेल, आपले शेवग्याची शेंग असेल, ड्रमस्टिक आपण त्याला म्हणतो, ह्या सर्व गोष्टी नॅचरली घेणं गरजेचं. मी म्हणेल 2 कप चहा प्यायचा आहे ना, मग हिरव्या पालेभाज्या भरपूर खा, कुठेतरी बॅलन्स करा. आणि खूपच हेल्दीच राहायचंय, फॉलो करायचं तर मग साखर सोडा, नक्की सोडा. एक त्यांनी जो उल्लेख केलेला होता तो म्हणजे ॲस्टिओपॅथीचा. ही एक नवीन पॅथी आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्याचा उपयुक्तपणा देखील त्यांनी आपल्या प्रॅक्टिसमधून सिद्ध केलेला आहे. तर ही जी ॲस्टिओपॅथीचा उल्लेख तुम्ही केला, तरी पॅथी नक्की काय आहे, काय काम करते, त्यासाठी काय करावं लागतं? येस, डेफिनेटली. ऑस्टिओपॅथी हे एक मॅन्युअल मेडिसिन आहे सर. ह्याच्यामध्ये विना औषधी हाताच्या साहाय्याने उपचार केले जातात. फक्त हाताच्या साहाय्याने? फक्त हाताच्या साहाय्याने. मग हे पण आम्ही जे कायरोप्रॅक्टिक मगाशी बनवतो ती पण हातानंच केली जाते? येस, पण कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी ह्या दोन गोष्टीत बराचसा अंतर आहे. कायरोप्रॅक्टिक मध्ये फक्त मणका आणि सांधे ह्याची जॉईंट मिसअलाइनमेंट जी झालेली असते तर ती रचना सरळ करायचं काम केलं जातं. आणि त्यामधनं मग तुम्हाला गतिशीलता वाढणे, पेन कमी होणं हा प्रकार होतो. पण ऑस्टिओपॅथी मी म्हणलं की हे मॅन्युअल मेडिसिन आहे. मेडिसिनचं काम काय राहतं की आपले आजार बरे करणे.